आज आम्ही भगवद्गीतेचा 8वा अध्याय घेणार आहोत. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टमोऽध्यायः. अर्जुन उवाच किं तद्ब्रह्मा किं अध्यात्म किं कर्म पुरुषोत्तम. आदिभूतं च किं प्रोक्तम आदिदेव किमुच्यते. हे पुरुषोत्तमा, श्री अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तमा, ते ब्रह्म काय आहे, अध्यात्म काय आहे, कर्म काय आहे, आदिभूत शब्दाने काय सांगितले आहे आणि आदिदेव कशाला म्हणतात. आदियज्ञं कथं कोत्रं देहस्मिन् मधुसूदन. प्रियान काले च कथं नेयोसी नियतात्मभि. हे मधुसूदना, येथे आदियज्ञ कोण आहे आणि तो शरीरात कसा आहे, तसेच अंतकाळी युक्तचित्ताचे पुरुष तुम्हाला कसे जाणतात. श्री भगवान उवाच अक्षरं ब्रह्मा परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते. भूतभावोद्भवकरो विसर्गकर्म संजित. श्री भगवान म्हणाले, परम अक्षर ब्रह्म आहे. आपले स्वरूप अर्थात जीवात्मा अध्यात्म नावाने सांगितला जातो. तसेच भूताचे भाव उत्पन्न करणारा जो त्याग आहे तो कर्म या नावाने सांगितला जातो. आदिभूतं शरोभाव पुरुषच्या आदिदेवतम आदियज्ञोहमेवात्र देहभूतामर. उत्पत्ती विनाश असलेले सर्व पदार्थ आदिभूत आहेत. हिरण्यमय पुरुष आदिदेव आहे. आणि हे देहधाऱ्यामध्ये श्रेष्ठ अर्जुना, या शरीरात मी वासुदेव अंतर्यामी रूपाने आदियज्ञ आहे. अंतकाले च मामेव स्मरणमुक्ता कलेवरम. य प्रयाति समतभावम यायती नास्त्यात संशय. जो पुरुष अंतकाळीही माझे स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो, तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात मुळी शंका नाही. यम यम वापी स्मरण भाव त्यजन्ते कलेवरम तम तमैवती कुंतेय सदा तद्भाव भाविता. हे कुंतीपुत्र अर्जुना, हा मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो त्याला तो जाऊन मिळतो, कारण तो नेहमीच त्याच भावाचे चिंतन करीत असतो. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरन् युद्धस्य च मय्यार्पितमनो बुद्धिर मामे वैश्यस्य संशय. म्हणून हे अर्जुना, तू सर्व काळी निरंतर माझे स्मरण कर आणि युद्धही कर. अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मनबुद्धी अर्पण केल्यामुळे तू निसंशय मलाच मिळशील. अभ्यास योग युक्तेन चेतसा ज्ञानगामिना परम पुरुषं च दिव्यं च याति स्वार्थानुचिंतयन्. हे पार्था, असा नियम आहे की परमेश्वराच्या ध्यानाच्या अध्यात्मरूपी योगाने युक्त दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने निरंतर चिंतन करणारा मनुष्य परम कायम स्वरूप दिव्य पुरुषाला म्हणजे परमेश्वराला जाऊन मिळतो. कविं पुराण मनुसितारम मनोरणीयां समुत्समेरत सर्वस्य धातारमचिन्त्य रूपम आदित्यवर्णम तमस्परस्तात्.
जो पुरुष सर्वज्ञ, अनादि, सर्वाचा नियामक, सूक्ष्माहून अधिक सूक्ष्म, सर्वाचे धारण पोषण करणारा, अंतरी स्वरूप सूर्याप्रमाणे नेहमी चेतन प्रकाश रूप आणि आदिविद्येच्या अत्यंत पलीकडील अशा शुद्ध सच्चिदानंद परमेश्वराचे स्मरण करतो. प्रियान काले मनसा चलेन, भक्त्या युक्तो योग बलेन चैव, भौर्बुद्धे प्राणमाय सम्यक, सहतम परम पुरुषमुपैति दिव्यम. तो भक्तियुक्त पुरुष अंतकाळी सुद्धा योग बलाने भोवयाच्या मध्यभागी प्राण चांगल्या रीतीने स्थापन करून मग निश्चल मनाने स्मरण करीत त्या दिव्य रूप परमपुरुष परमात्म्यातच प्राप्त होतो. यदक्षरम वेद विदो वदन्ति, विशन्ति यद यतयो वीतरागा, यदिच्छन्तु ब्रह्मचार्य चरन्ति, तत्ते पदम संग्रहेन प्रवक्षे. वेदवेते विद्वान ज्या सच्चिदानंद रूप परमपदाला अविनाशी म्हणतात, आसक्ती नसलेल्या यत्नशील संन्यासी महात्मे ज्याच्यामध्ये प्रवेश करतात आणि ज्या परमपदाची इच्छा करणारे ब्रह्मचारी ब्रह्मचार्याचे आचरण करतात, ते परमपद मी तुला थोडक्यात सांगतो. सर्वद्वारानि संयम्य मनोरथी निर्धम्य च, मूर्धन्याध्यात्मन प्राणम आस्थितो योगधारणाम. ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्यवहारणमानुस्मरन्, य प्रयाति तजन देहम सहजाती परमं गती. सर्व इंद्रियाची द्वारे वाढवून मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करून नंतर जिंकलेल्या मनाने प्राण मस्तकात स्थापन करून परमात्मा समधी देवधारणेत स्थिर होऊन जो पुरुष ओम ह्या एक अक्षर ब्रह्मरूपाचा उच्चार आणि त्याचे अर्थस्वरूप निर्गुण ब्रह्मा जो मी त्याचे चिंतन करीत देह टाकून जातो, तो परमपदला प्राप्त होतो. अनन्यचेता सततम यो मां समर्थी नित्यशा, तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्त्याश योगिन. हे अर्जुना, जो पुरुष माझ्या ठिकाणी अनन्यचित होऊन नेहमी मज पुरुषोत्तमाचे स्मरण करतो, त्या नित्य माझ्याशी युक्त असलेल्या योगाला मी सहज प्राप्त होणारा आहे. मामुपेतेत पुनर्जन्म दुःखादल मशाश्वतम, नाप्नुवन्ति महात्मान संसिद्धो परमाम गता. परमसिद्धी मिळवलेली महात्मे एकदा मला प्राप्त झाल्यावर दुःखाचे आगर असलेल्या क्षणभंगूर पुनर्जन्माला जात नाही. आ ब्रह्मा भुवान लोका पुनरावर्तितोऽर्जुन, मामुपेतेत कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. हे अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंत सर्व लोक पुनरावृत्ती आहेत, परंतु हे कुंतीपुत्रा, मला प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म होत नाही, कारण मी कालातीत आहे आणि हे सर्व ब्रह्मादिकाचे लोक कालाने मर्यादित असलेल्या अनित्य आहेत. सहस्त्रयुगपर्यंत मर्यद ब्राह्मणो विदु, रात्रिम युग महात्मानाम देहो रात्रविदो जना. ब्रह्मदेवाचा एक दिवस 1000 चतुर्युगाचा असून रात्रही 1000 चतुर्युगाची असते. जो योगी हे तत्वत जाणतो ते काळाचे स्वरूप जाणणारे होत. अव्यक्तादव्यक्तस्य सर्वा प्रभवन्त्यागरागमे, रात्रागमे प्रलीयन्ते तत्रेवा व्यक्त संजके. सर्व चराचर भूर समुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी अव्यक्तापासून म्हणजे ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून उत्पन्न होतात व
ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या आरंभी त्या अव्यक्त नावाच्या ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरात विलीन होतात. भूतग्रामसे वायम भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशपार्थ प्रभत्यागरागमे. हे पार्था, तोच हा भूत समुदाय पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन प्रवृत्तीच्या अधीन असल्यामुळे रात्रीच्या आरंभी विलीन होतो व दिवसाच्या आरंभी पुन्हा उत्पन्न होतो. परस्तस्मात् भावन्यो व्यक्तो व्यक्तान सनातन यह सर्व सर्वभूतेषु नास्तेषु न विचक्षते. त्या अव्यक्तापासून फार पलीकडचा दुसरा अर्थात विलक्षण जो सनातन अव्यक्त भाव आहे तो परम दिव्य पुरुष सर्व भूते नायशी झाली तरी नायसा होत नाही. अव्यक्तो शरयुक्तस्यु तमाहु परमां गतिं यम प्राप्य निवर्तन्ते तद्धाम परमं मम. त्याला अव्यक्त अक्षराशी म्हणतात, त्याला श्रेष्ठ गती म्हणतात. ज्या सनातन अव्यक्त भावाला प्राप्त झाल्यावर मनुष्य पर येत नाही ते माझे सर्वश्रेष्ठ स्थान होय. पुरुष सह पार्थ भक्त्या लभसत्वन्यया यस्यांतस्थानी भूतानी येन सर्वामिदं तत्. हे पार्था, ज्या परमात्माच्या ठिकाणी सर्व भूत आहेत आणि ज्या सचितानंद परमात्म्याचे हे सर्व जग व्यापले आहे तो सनातन अव्यक्त परमपुरुष अनन्य गतीनेच प्राप्त होणार आहे. यत्र काले तृणावृत्तीम आवृत्तीम चेव योगिन प्रयाता यान्ति तं कालम वक्ष्यामि भरतर्षभ. हे अर्जुना, ज्या काळी शरीराचा त्याग करून गेलेले योगी परजन्माला न येणाऱ्या गतीला प्राप्त होतात आणि त्या काळी गेलेले परजन्माला येणाऱ्या गतीला प्राप्त होतात तो काळ अर्थात दोन मार्ग मी सांगेन. अग्निर्ज्योतिर्शुक्ल शनमासा उत्तरायण तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्मविदो जना. त्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीची अभिमानी देवता आहे, दिवसाची अभिमान देवता आहे, शुक्ल पक्षाची अभिमानी देवता आहे आणि उत्तरायणाच्या 6 महिन्याची अभिमानी देवता आहे. त्या मार्गात मेल्यावर गेलेल्या ब्रह्मज्ञानी योगी वरील देवताकडून क्रमाने नेले जाऊन ब्रह्माला प्राप्त होतात. भूमी राती तथा कृष्ण सनमासा दक्षिणायनम तत्चंद्रमासम ज्योती योगी प्राप्त निवर्तते. ज्या मार्गात धुराची अभिमानी देवता आहे, रात्रीची अभिमानी देवता आहे, कृष्ण पक्षाची अभिमानी देवता आहे आणि दक्षिणाच्या सर्व 6 महिन्याची अभिमानी देवता आहे, त्या मार्गात मेल्यावर गेलेला सकाम कर्म करणारा योगी वरील देवताकडून नेला जातो. पुढे तो चंद्रतेजाला प्राप्त होऊन स्वर्गाच्या आपल्या शुभकर्माची फळे भोगून परत येतो. शुक्ल कृष्णे गती योनम जगत शाश्वते मत एक या सांख्यनावृत्तीम अनन्या वर्तते पुनः. कारण जगाचे हे 2 प्रकारचे शुक्ल आणि कृष्ण अर्थात देव्यान व पितृयान मार्ग सनातन आणले गेलेले आहे. यातील ज्या मार्गाने गेले असता परत यावे लागत नाही अशा मार्गाने गेलेला त्या परमगतीला प्राप्त होतो आणि दुसऱ्या मार्गाने गेलेला पुन्हा परत येतो म्हणजे जन्ममृत्यूला प्राप्त होतो. नैते श्रुत्या पार्थ जानन योगी मुह्यते कच्छन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. हे पार्था, अशा रीतीने या 2 मार्गांना तत्वतः जाणल्यावर कोणीही योगी मोह पावत नाही. म्हणून हे अर्जुना, तू सर्व काळी समबुद्धिरूप योगाने युक्त हो, अर्थात नेहमी माझ्या प्राप्तीसाठी साधन करणारा हो. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अतैति तत्सर्वविदं विदित्वा योगी परमस्थानमुपैति चाद्यम्. योगी पुरुष या रहस्याला तत्वतः जाणून वेदाचे पठन, यज्ञ
तप दान इत्यादी करण्याचे जे पुण्यफल सांगितले आहे त्या सर्वांना मी निःसंशय ओलांडून जातो आणि सनातन परमपदाला पोहोचतो. ओम सददिती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषदसु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अक्षरब्रह्मयोगनाम 8मोऽध्यायः.